राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील गेल्या काही वर्षांमध्ये वाढत गेलेली दरी आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळाली आणि याचाच फटका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बसल्याचंही प्रकर्षाने जाणवलं। मात्र आता संघ आणि भाजपात वाढलेली ही दरी कमी व्हावी यासाठी सध्या भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे सध्या भाजप संघाच्या दबावाखाली काम करतोय असा प्रश्न उपस्थित होत आहे। नेमका हा सवाल उपस्थित होण्यामागचं कारण काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे यूट्यूब चॅनल। लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत। मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर असणार आहे। सध्याच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजप मुंबईत लढेल अशी पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असणार अशी देखील माहिती आता समोर आली आहे। त्यासाठीच भाजपच्या विधानसभेपासून बूथहीन बैठकीत संघाचे प्रतिनिधी सामील होणार आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भाजपची रणनीती निश्चित करण्यात संघाची भूमिका महत्त्वाची असणार आहे। नुकतीच यासाठी भाजप आणि संघांच्या वरिष्ठ पातळीवरती बैठक देखील पार पडली आहे। 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये संघानं भाजपला एकहाती मदत केली होती। याच मदतीच्या जोरावर भाजपच्या महानगरपालिकेत नगरसेवकांचा आकडा 31 वरून 82 पर्यंत वाढला होता। संघाच्या मदतीमुळे भाजपला मुंबईत 2019च्या लोकसभेमध्ये 3 तर महायुतीला 6 जागांवर विजय मिळाला होता। तर विधानसभा निवडणुकीतही संघामुळे भाजपनं एकट्याच्या जीवावर 16 जागा जिंकल्या होत्या। मात्र उर्दू भवनाच्या मुद्द्यावरून टोकाचा विरोध असतानाही मुंबईत यामिनी जाधव यांना दिलेल्या उमेदवारीमुळे संघात कमालीची नाराजी होती। लोकसभा निवडणुकीत संघाने याच नाराजीमुळे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीतल्या मुंबईत अवघ्या 2 जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं। लोकसभा निवडणुकीत मुंबईत 3 पैकी 2 हातच्या जागा गमावल्यानंतर भाजपनं संघासमोर शरणागती पत्करली। आता येत्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन देताना संघाने भाजपच्या प्रत्येक स्तरावर हस्तक्षेप करण्याची अट घातली आहे असं देखील समजतंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या गेलेल्या विश्व हिंदू परिषद आणि वनवासी कल्याण आश्रम अशा सर्व आघाड्या आता महायुतीच्या उमेदवारांसाठी छुप्या आणि उघड पद्धतीने काम करणार असल्याचंही आता समोर आलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती किंबहुना भाजपसाठी उमेदवार निवडीमध्ये देखील संघ कुठलाही हस्तक्षेप करणार नाही। मात्र त्याचवेळी अजेंडा राबवताना कुठलीही तडजोड केली जाणार नाही याची खात्री आता संघाने भाजपला दिल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळेच आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि पर्यायानं महायुती संघाच्या दबावाखाली काम करणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।